राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान दुर्घटनेतील निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकात बुडालेला आहे. पण या कठीण काळातही राज्याचा गाडा थांबता कामा नये यासाठी एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे त्या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. हा शपथविधी सोहळा अत्यंत साधेपणाने आणि शोकाकुल वातावरणात लोकभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आज सकाळीच मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला होता. विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेतेपदाची महत्वाची बैठक झाली. दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला, छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं आणि सुनेत्रा पवार यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सर्व प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे पत्र राज्यपालांकडे सोपवलं आणि संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी पार पडला. मित्रहो, सुनेत्रा पवार यांचा हा प्रवास सोपा नव्हता. 18 ऑक्टोबर 1963 रोजी धाराशिवच्या तेर गावात जन्मलेल्या सुनेत्रा वहिनींना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. 1985 मध्ये अजितदादांशी विवाह झाल्यानंतर त्यांनी काटेवाडीमध्ये सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं. हातात खराटा घेऊन त्यांनी काटेवाडीमध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवलं, ज्याची दखल देश विदेशात घेतली गेली. एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून वृक्षारोपण असो किंवा महिलांसाठीचे रोजगार त्यांनी नेहमीच सक्रिय काम केलं आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही त्या खचल्या नाही. उलट राज्यसभेच्या माध्यमातून त्या जनसेवेत सक्रिय राहिल्या. आता उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला रवाना झालेल्या आहेत. अजितदादांचा 10वा होईपर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करतील. दुखवटा संपेपर्यंत त्या कोणाचाही हारतुरा किंवा सत्कार स्वीकारणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पतीच्या निधनाचे दुःख बाजूलाच सारून राज्याची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या महाराष्ट्राच्या या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांच्या वाटचालीकडे आता सर्वांचे लक्ष असेल. या कठीण प्रसंगात पवार कुटुंबियांना आणि राज्याला सावरण्याचं बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया यावर काय नक्कीच कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.